नमस्कार, मी प्रशांत कदम. दिवाळीचे दिवस आहेत आणि योगायोगानं दीपक पवार आणि मी साताऱ्यामध्ये आम्ही भेटतोय. बऱ्याच राजकीय घडामोडी पण घडत आहेत. दिवाळीचे दिवस असले तरी या विषयांना सुद्धा काही उसंत नाही आहे. आणि नुकतीच एक अशी घटना घडली की ज्याच्यामुळं पुन्हा एकदा मराठी फिल्म इंडस्ट्रीला काही कणा आहे की नाही याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दीपक पवार सर ज्या मराठी भाषेचं काम करतात त्याच्यामध्ये सुद्धा खरं तर ही अपेक्षा आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी मराठी भाषेसाठी बोलणं, आपली भाषा, कारण या लोकांचं करिअरसुद्धा याच भाषेवरती उभं राहिलेलं आहे. पण त्याच्यासाठी काही मोजके अपवाद वगळले तर फारसं कोणी बोलत नाहीत. कलाकार आपल्याकडं भूमिका घेताना दिसत नाहीत आणि ही भूमिका मराठी भाषेसाठी आणि एकूणच महाराष्ट्रासाठी आवश्यक असताना ती न घेणारे अनेक आहेत. आणि त्यातच अभिनेते महेश कोठारे यांचं एक विधान बऱ्याच चर्चेचा विषय ठरलं. आपण भक्त आहोत हे त्यांनी जाहीरपणे तर सांगितलंच, पण सोबतच मुंबईच्या निवडणुकीबद्दल त्यांनी एक विधान केलं आणि महापौर भाजपचा असेल हे सुद्धा त्यांचं विधान होतं. या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. सोबतच शनिवारवाड्यामध्ये जी कॉन्ट्रोवर्सी झाली, वोट चोरीचा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. सर, तुम्ही मराठी भाषेसाठी जे काम करताय त्याच्यामध्ये खरं तर तुम्हालाही अपेक्षा आहे की मराठी कलाकारांनी याच्यासाठी कणखरपणे उभं राहावं. ते होताना दिसत नाही आणि त्याच्यात महेश कोठारे थेटपणे असं विधान करतात. आपल्याला एक मालिकाच दिसते अनेक घटनांची की ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कलाकार भूमिका घेत नाही आहेत. अशा वेळी कोठारेंचं हे विधान. आम्ही जी मराठीची चळवळ करतो आहोत त्याच्यामध्ये चिन्मयी सुमित, अभिनेत्री सुमित राघवन, हे दोघंही त्या मराठीच्या चळवळीमध्ये आहेत. चिन्मयी सुमित तर सदिच्छा दूत आहेत, म्हणजे त्या गेली 10 वर्ष आमच्याबरोबर काम करतात. हेमंत ढोमेसारखा तरुण मुलगा आता मराठी शाळांवरचा सिनेमा आणतो आहे. या प्रकारचे प्रयत्न आम्ही ज्या वेळेला करतो आहोत किंवा लोकांशी बोलतो, म्हणजे गेले 7-8 महिने मराठीच्या चळवळीमध्ये बोलत असताना आविष्कारचं दीपक राजाध्यक्ष असतील, इतर मंडळी असतील, अशा अनेक लोकांशी आम्ही बोललो आणि अनेकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण अनेकदा असं होतं की एरवी प्रश्नांच्याबद्दल भूमिका घेणारी जी मंडळी आहेत, म्हणजे कलावंतच नाही, प्राध्यापकसुद्धा आहेत, इतर अनेक क्षेत्रांमध्ये लेखक मंडळी आहेत, कवी आहेत, इतर अनेक गोष्टींच्याबद्दल त्यांना मतं आहेत किंवा राखून ठेवलेली मतं आहेत कारण त्या मतांना जोडून काही इतर त्यांना फायदा आहे. पण या बाबतीमध्ये मात्र त्यांच्याकडनं भूमिका घेतली जाताना दिसत नाही. त्यामुळे अनेकदा चिन्मयी सुमित यांनीसुद्धा त्यांच्या फ्रॅटर्निटीतल्या अनेक लोकांना असं म्हटलं आहे की मराठी शाळांच्याबद्दल का बोललं पाहिजे, कारण मराठी शाळांच्याबद्दल आपण बोललो नाही तर मराठी सिनेमा, मराठी नाटक, मराठी मालिका या सगळ्या गोष्टी पुढे कोण पाहणार आहे. हेच मराठी पत्रकारांनाही आम्ही अनेकदा सांगतो की तुमची वर्तमानपत्र, तुमची डिजिटल माध्यमं, तुमच्या वृत्तवाहिन्या, हे सगळं जर लोकांनी पाहायला पाहिजे असेल तर तुम्ही, म्हणजे मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणं हा एक भाग झाला, पण मराठीचं जे काही काम तुमच्या अवतीभोवती चालू आहे त्याच्याबद्दल संवेदनशील राहणं ही फार गरजेची गोष्ट आहे. पण असं दिसतं की त्याच्यामध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी आम्हाला धडपडावं लागतं. पाठिंबा मिळवण्यासाठी कोणाला धडपडावं लागत नाही तर भाजपला धडपडावं नाही लागत. म्हणजे ज्याचा उल्लेख तुम्ही आता महेश कोठारेंचा केलात तर ते कुठल्या तरी एका कार्यक्रमाला मला वाटतं भाजपच्या गेलेले आहेत आणि त्यांनी मी मोदींचा भक्त आहे, मी भाजपचा भक्त आहे आणि आता 16 वर्ष या राजवटीला पूर्ण होतील तर इथे भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल असं त्यांना वाटतं. म्हणजे भाजपचा महापौर होईल असं त्यांनी म्हणणं, शिवसेना सत्तेवर आली तर एखादा खान महापौर होईल असं भाजपच्या माणसांनी म्हणणं आणि एका उत्तर भारतीय माणसाने मतदारसंघांचा थोडाफार अभ्यास करून मराठी लोकांमधल्या फुटीमुळे एक दिवशी उत्तर भारतीय इथला महापौर होऊ शकतो असं म्हणणं, या 3 विधानांमध्ये काय गुणात्मक फरक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक मला महत्त्वाचा फरक असा दिसतो की महेश कोठारे शेवटचं राजकीय विधान त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी केलं आहे. म्हणजे महेश कोठारेंचे सगळे जर सिनेमे पाहिले तर साधारणपणे महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या 3 मंडळींचे ते सिनेमे आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे आज हयात नाहीत. कदाचित या तिघांमध्ये सर्वाधिक जास्त अशोक सराफ प्रतिभावान, त्या खालोखाल लक्ष्मीकांत बेर्डे आणि सर्वात किमान प्रतिभा असलेले गृहस्थ म्हणजे महेश कोठारे आहेत. त्यांचे त्या काळामधले जे काही सिनेमे गाजलेत 90मधले ते जर सिनेमे तुम्ही पाहिलेत तर
त्या काळामध्ये मराठी समाजाला पाहण्यासाठी दुसरे काही पर्यायच नव्हते. त्यामुळे हे सुमार स्वरूपाचे सिनेमे चालले. आता हे सुमार दर्जाचे सिनेमे चालल्यानंतर मग तुम्ही मालिका काढल्या. त्या मालिका काढताना तुम्ही मला वाटतं जय मल्हार ही मालिका तुम्ही काढली. म्हणजे लोकांच्या भावनांना तुम्ही व्यवस्थित प्रोत्साहन देणं आणि त्यातनं मार्केट काबीज करणं ह्या गोष्टी तुम्ही केल्या. त्यानंतर तुमचा मुलगा सिनेमात आला, सून सिनेमामध्ये आली. मग काही महिन्यांच्या पूर्वी योगायोगाने तुमच्या सुनेच्या गाडीचा अपघात झाला आणि 1-2 माणसांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला. आता अशा प्रकारचा प्रसंग घडल्याची बातमी एक दिवस पेपरामध्ये येते, काही काळ वृत्तवाहिन्यांवर येते आणि मग बंद होते. तर हे तुम्हालाही माहिती आहे की हे अपघाताने घडत नाही, असं घडतं. आणि त्यानंतरच्या काही महिन्यानंतर एकदम भारतीय जनता पक्षाच्या बाजूचं विधान महेश कोठारेंच्या सारखा माणूस करतो. म्हणजे असं काही आहे का की सिनेमामध्ये महेश कोठारेंना राजकीय भान आहे असं वर्षानुवर्ष मानलं गेलंय. म्हणजे ते काय बोलतात म्हणजे महेश मांजरेकरांचा तुम्ही धरा किंवा ते आणि राज ठाकरे मित्र आहेत, त्यामुळे निवडणूक पण त्यांनी लढवली अगदी तुम्ही भरत जाधवला घ्या. भरत जाधव वर्षानुवर्ष मी राज ठाकरेंचा चाहता आहे असं म्हणत आलेले आहे आणि मैत्रीतनं हे विकसित झालेलं आहे. एक या बाबतीमध्ये आणि बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांचे मराठी सिनेकलावंतांशी असलेले संबंध हे निवडणुकांच्या पलीकडचे सुद्धा अनेक वेळेला होते. आत्ता ही जी काही नवीन स्वरूपाची पाटीलकी मराठी सिनेमातल्या वगैरे मंडळींनी निर्माण केलेली आहे भाजपच्या बरोबरीने, ती काय आहे तर यांच्या व्यासपीठावर तुम्ही गेलात की तुम्हाला व्हिजिबिलिटी मिळते. हे यांनी काही वर्षांपूर्वी कुठे सुरू केलं तर वरळीमध्ये मराठी दांडिया सुरू केला. तो मराठी दांडिया सुरू केल्यानंतर मराठी अनेक कलावंतांना तिथे जायची संधी मिळाली. म्हणजे शिवसेना पक्षातली फूट, राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट याच्यामुळे महाराष्ट्रातल्या समाजाचं नुकसान झालेलं आहे, महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचं नुकसान झालं आहे, पण मराठी कलावंतांचा फायदा झाला आहे. त्यांना या नाही तर त्या व्यासपीठावर पक्षाचं गाणं, दोन्हीकडनं सुपाऱ्या मिळतात, दोन्हीकडनं कार्यक्रम करायला मिळत आहेत. त्यामुळे महेश कोठारेंनी त्या दिवशी हे विधान केलं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नागरिक म्हणून तुमचं मत असू शकतं ना की महापौर कोणाचा व्हावा, ते तुम्ही व्यक्तही करावं. पण त्यानंतर म्हणजे लोक असं म्हणाले की लोक दिवाळीचा फराळ खात आहेत आणि कोठारे लोकांच्या शिव्या खात आहेत. तर इतक्या तीव्रपणे त्यांचा जो काही प्रेक्षक आहे तो का व्यक्त झाला असेल याचं कारण की अशा प्रकारच्या बाबतीमध्ये औचित्याचं भान त्यांनी पाळलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की महेश कोठारेंच्या सारख्या लोकांच्याबद्दल 2 रिॲक्शन्स लोकांच्या आहेत. एक म्हणजे त्यांना अनुल्लेखाने मारलं पाहिजे, पण दुसरीकडे जिथे बोलता कामा नये तिथे ते आग्रहाने बोलतात आणि जिथे भूमिका घेण्याची गरज आहे तिथं ते तोंडच उघडत नाहीत. अशा प्रकारची जी माणसं आहेत त्यामुळे म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो हा त्यातला प्रश्न आहे. आणि त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी शरद पोंक्षेंचं विधान आलेलं आहे की मी मोदींना मानतो आणि या देशामध्ये मोदी आणि भाजपला पर्याय नाही. आता शरद पोंक्षेंकडनं यापेक्षा वेगळ्या विधानाची तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही. पण जेव्हा बोलायला पाहिजे होतं तेव्हा इंडस्ट्रीतलं कोणी बोलत नाही. म्हणजे एका चित्रपटाबद्दल म्हणजे मनाचे श्लोक नावाचा एक चित्रपट ज्याला सेन्सॉरनं परवानगी दिलेली आहे त्याच नावाला हायकोर्टामध्ये जेव्हा केस जाते तेव्हा हायकोर्ट पण त्या नावावरती काही आक्षेप नाही असं म्हणतं. त्याच्यानंतर सुद्धा एक पॅरलल व्यवस्था असा काही दबाव टाकते की ज्याच्यामुळं म्हणजे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक स्वतः नाव बदलायला तयार होतात. म्हणजे हे काय असे प्रकार घडत चालले आहेत की तुमच्याच सरकारनं नेमलेलं सेन्सॉर बोर्ड म्हणजे या व्यवस्थेमधले न्यायव्यवस्थेसारख्या गोष्टी परवानगी दिल्यानंतर सुद्धा असे प्रकार घडत आहेत. मनाचे श्लोक बद्दल जे झालं त्याच्या आधी खालीद का शिवाजी, म्हणजे खालीद का शिवाजीच्या बाबतीमध्ये कुणी तिथे उभं राहिले नाही मागे, किंवा शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लासारखं नाटक आहे जे एका अर्थाने लोकांच्या पाठबळावर गेली अनेक वर्ष चाललंय. पण ते नाटक आलं त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये शिवाजीच्या संबंधामध्ये अशा पद्धतीनं नाटकाचं नाव असावं का याच्याबद्दलची पण शंका लोकांच्या मनात होती. नाही, शिवाजी अंडरग्राऊंड. आणि राजकुमार तांगडे मला वाटतं उदगीरच्या एका साहित्य संमेलनात आणि ते एकत्र होतो तेव्हा ते असं म्हणाले की त्या नाटकामध्ये मी शिवाजीची भूमिका करतो, राजकुमार तांगडे करतात. ते असं म्हणाले की असा शिवाजी लोकांनी पाहिलाच नाहीये. पण अशा प्रकारचा शिवाजी हा सर्वसामान्य माणसांसारखा आहे. म्हणजे राजकुमार तांगडेंच्या सारखा माणूस
जो जांब समर्थ सारख्या रामदास स्वामींचं गाव जे आहे जन्मगाव त्या गावातनं आलेलं आहे. तिथं राहून त्यांना अशा प्रकारचे शिवाजी महाराज चितारावेसे वाटतात आणि 2 राऊंडमध्ये ते नाटक लोकांच्या पर्यंत जातं. हे जे बहुजनांची मानसिकता मांडणारं नाटक आहे ते लोकांचे विरोध पचवून टिकून राहतं. आता ज्या मनाचे श्लोक सिनेमाचा तुम्ही उल्लेख केला त्याच्याबद्दल महेश मांजरेकर असं म्हणाले की खूप लोकांनी त्या सिनेमाच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना पाठिंबा दिला होता, पण थिएटरमधला जर प्रसंग तुम्ही पाहिलात तर त्या ज्या कोणी उज्ज्वला गौड नावाच्या भगवं उपरणं घालणाऱ्या स्त्रिया बाई होत्या, हे स्त्रियांमधले गावगुंड आहेत. म्हणजे पुरुषांनी गावगुंडकी करण्याचे प्रयत्न झाले. आता ह्या स्त्री समानता हिंदुत्वाच्या नादानं आणण्याचा हा दुसरा मार्ग आहे. मग त्या बाईंनी काय म्हटलं, तुम्ही हे नाव बदलल्याशिवाय आम्ही हा सिनेमा चालू देणार नाही. तिथंच थिएटरमध्ये पुढे माणसं असं म्हणतायत की आम्हाला हा सिनेमा बघायचा आहे, पण जी माणसं असं म्हणतायत की आम्हाला हा सिनेमा बघायचा आहे त्या माणसांचा आवाज तेवढा संघटित नाही आहे. गावगुंड असलेल्या स्त्री पुरुषांचा आवाज संघटित आहे. आता अशा प्रकारच्या सिनेमाला सेन्सॉरनं मान्यता दिलेली असेल तर मृण्मयी देशपांडे आणि तिच्या सगळ्या टीमची जबाबदारी ज्या मंडळींनी तिला पाठिंबा दिलेला आहे त्या मंडळींचा पाठिंबा थोडा कन्सॉलिडेट होईपर्यंत वाट बघणं आहे. पण त्यांनी का वाट बघितली नाही त्याच्यावर लोकांनी ज्यांनी आधीच सिनेमे काढलेत अशाही लोकांनी म्हटलं की नुकसान होतं, निर्मात्याचं नुकसान होतं, वितरकांचं नुकसान होतं. हा मुद्दा मी अमान्य करत नाही, कारण पैशाचं सोंग तुम्हाला लहान निर्मात्यांना आणता येत नाही. पण पुण्यातल्या त्या एका प्रसंगाच्या नंतर आता जेव्हा नव्या नावानं तो सिनेमा येईल, मधल्या काळात सण निघून गेला, लोक मोकळे होते, लोक तो सिनेमा बघू शकले असते. त्याच संख्येनं लोक आता सुट्ट्या नसताना तो सिनेमा बघतील का? आणि जे लोक त्या एका नावामध्ये काही प्रकारचं एक क्लुप्ती होती त्यामुळे तो सिनेमा बघायला जाणार होते, त्या प्रकारचं नावात केलेल्या बदलानंतर तो सिनेमा लोक न बघायला जाण्याची पण शक्यता आहे. आणि मगाशी तुम्ही अनौपचारिक बोलताना उल्लेख केलात गायत्री लेल्या आमच्या सहकारी आहे तिच्या पोस्टचा, की या प्रकारच्या ब्राह्मणी मानसिकता असलेल्या कुटुंबांच्या कथा तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती वर्ष लोकांना ऐकवणार? तर लोक काय म्हणतील की मग सगळं अब्राह्मणीच ऐकवायचं का? तर प्रश्न असा आहे की तुम्ही जे ऐकवाल, जे म्हणाल ते कोणत्याही मानसिकतेचं म्हणा, पण सेन्सॉरनं परवानगी दिल्यानंतर किमान ठाम राहा. तुमच्या फ्रॅटर्निटीतले लोक, अगदी महेश मांजरेकर सारखा माणूस जर असं म्हणतो आहे की आम्ही पाठिंबा द्यायला थांबलो असतो, असं नाही की त्यांनी राजकीय पाठिंबा घ्यायला जायला पाहिजे होतं, पण सेन्सॉर बोर्ड सरकारचं आहे. म्हणजे ज्या सरकारनं या नावाला पाठिंबा दिला त्यांनी काहीतरी विचार केला असेल. असं असताना त्यांनी मग माघार घेणं, यातनं असा मेसेज जातो की त्या उज्ज्वला गौड सारखे 4-2 गावगुंड एखाद्या थिएटरमध्ये घुसले आणि एखाद्याच्या कानफटात मारली, एखाद्याला त्रास दिला की मग आपोआपच लोक आज नाटक करणार नाहीत, उद्या सिनेमा करणार नाहीत, उद्या नाटक करणार नाहीत, उद्या एखाद्या मालिकेच्या सेटवर लोक जातील, उद्या या पद्धतीनं लोकांना डिजिटल माध्यमामध्ये काम करणं अशक्य होऊन बसेल. म्हणजे या प्रकारच्या प्रसंगांमधनं लोकांना त्यांचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्यांचं मत मांडताना त्यांनी जे लोक सिनेमाचं तिकीट पैसे देऊन तिथं आलेले आहेत, तिकीट काढून आलेले आहेत, त्या माणसांचा सिनेमा बघण्याचा हक्क तुम्ही कसा काय काढून घेता? ते त्या नावासहित सिनेमा बघायला आलेले आहेत. तर 10-15 गावगुंडांनी त्यांचा तो हक्क काढून घेणं हे लोकशाहीला धरून नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या निर्मात्यांनी कदाचित एखादा दिवस थोडा वाट बघितली असती तर अधिक पाठिंबा त्यांच्या बाजूने उभा राहिला असता. आणि तो राहिला असता तर 8 दिवसांनी नाव न बदलून त्यांना तो सिनेमा दाखवता आला असता आणि कदाचित त्यातनं नंतर इतरांची पण भीड चेपली असते. पण म्हणजे मराठी चित्रपटांची दुरावस्था हा एक विषय आहेच. म्हणजे की जेव्हा आपण मराठी भाषेच्या समृद्धीचा विचार करतो तेव्हा हे पण समृद्ध व्हावं ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. त्याच्याबद्दल बोलताना दुसरीकडे आत्ताची जी इंडस्ट्रीची अवस्था आहे की ज्याच्यामध्ये पूर्णपणे कणाहीन, म्हणजे फार मोजके उदाहरणं तुम्ही सांगितले की जे भूमिका घेत आहेत, तर हे असं का घडतंय की आधीपासूनच अशी अवस्था होती मराठी? एक म्हणजे आपल्याकडे सरकार धार्जिण असणं हे अनफॅशनेबल नाहीये, लोकांना चालतंय, मिरवण्याची बाब आहे. आता कसं आहे की गेल्या काही वर्षात तुम्ही पाहिलं असेल की दिवाळीच्या दिवसांमध्ये
पत्रकारांची भेट मुख्यमंत्री घ्यायचेच, राज्याचे मुख्यमंत्री घ्यायचे, दिवाळी मिलन वगैरे, हां, पत्ते व्हायचं आणि तो एक प्रोफेशनल प्रोटोकॉलचा भाग होता. मधल्या काळामध्ये वर्षा बंगल्यावरच्या गणपतीला जाणं ही कलावंतांच्या दृष्टीनं पर्वणी झाली आहे. वर्षा बंगल्यावरच्या दिवाळी पाडव्याला जाणं आणि मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या जे काही गेट टुगेदर असेल ते जाणं, म्हणजे ज्यांना थोडा सेन्स आहे त्यांना हे कळतं की तुम्ही काही तिथं देवाच्या दर्शनाला फक्त जात नाही, तुम्ही तिथं फराळाला जात नाही, तुम्ही नेटवर्किंगला जाता. म्हणजे तुम्ही नेटवर्किंगला जाता म्हणजे काय, तुम्ही जे काही काम करताय त्या कामात भर पडेल असं पाहता, काही प्रेशर्स असतील तर ती थोडी ॲब्झॉर्ब होतील काय हे पाहता. म्हणजे ज्या गोष्टींपासून तुम्ही टेक्निकली लांब राहिलं पाहिजे. आणि का लांब राहिलं पाहिजे म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री आत्ताचा, मागचा किंवा त्याच्या मागचा यांना कलेतलं कळत नसेल असं नाही, पण त्यांनी येऊन सिनेमा बघावा, त्यांनी येऊन नाटक बघावं, कलेची एक प्रतिष्ठा राहावी. पण आता असं होतं की ज्या पद्धतीनं एखादा ब्रोकर बॅगा घेऊन जातो आहे त्या पद्धतीनं लोक मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या, सांस्कृतिक मंत्र्यांच्या अगदी 3ऱ्या-4थ्या OSD बरोबरचे फोटो पण लोक टाकतात. हे जे आहे याच्यामधून मग तुम्हाला एकीकडे हे करायचं आहे, दुसरीकडे सिनेमांना सबसिडी लागते. म्हणजे अनेक लोकांनी हे म्हटलेलं आहे की सबसिडी घेऊन तुम्ही नाटकं आणि सिनेमे करताय तोपर्यंत तुम्हाला दर्जेदार काही उभंच करता येणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे ते चालो किंवा न चालो, अमुक इतके प्रयोग झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी पैसे मिळणार आहेत. ते जर तुम्हाला पैसे मिळणार असतील तर तुम्हाला कशाला लावणं आणि तुमचं जे प्रॉडक्ट आहे, शेवटी सिनेमा नाटक हे प्रॉडक्ट आहे, कलाकृती आहे पण प्रॉडक्ट पण आहे, तर त्यासाठी बाजाराची मदत घेणं, त्यासाठी समाजातनं प्रेशर उभं करणं हे न करता आता धर्मवीर नावाच्या सिनेमांची 2 ॲट्रॉशियस सिनेमांची मालिका मंगेश देसाईने काढली. तर त्याने तो सिनेमा काढला हे भयानक नाही आहे. त्याच्यानंतर तो असं म्हणाला की माझ्याकडे आणखी 9 सिनेमांचं मटेरियल बाकी आहे. म्हणजे महाराष्ट्राला त्याने वाचवलं आहे पुढचे 9 सिनेमे न काढून. तसे 8 सिनेमे दिग्पाल लांजेकरने शिवाजी महाराजांवर काढलेले आहेत. म्हणजे यातनं शिवाजी महाराज लोकांना नव्यानं काय कळले, किंवा प्रवीण तरडे ज्या प्रकारचे सिनेमे करतात त्या प्रकारच्या सिनेमांमधनं संघवाल्यांचं नॅरेटिव्ह OBC आणि दलितांमध्ये पेनिट्रेट करण्याच्या पलीकडे दुसरं काय घडत आहे. म्हणजे आता असं आहे की हिंदुत्वाला पूरक असणारे शिवाजी महाराज, हिंदुत्वाला पूरक असणारे संभाजी महाराज, हिंदुत्वाला पूरक असणारा मराठ्यांचा इतिहास आणि त्याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला दाखवायचं आहे मालिकांमधनं ते साधारणपणे म्हणजे सिल्कच्या साड्या नेसलेल्या बायकांनी केलेली जेवणं आणि कुटुंबातल्या मारामाऱ्या याच्या पलीकडे तुम्ही काही दाखवत नाही. आणि जे बरं दाखवायचं आहे, दाखवायला पाहिजे त्याला तुम्ही अवकाशच ठेवत नाही. तो म्हणजे अवकाश तुम्ही ठेवत नाही याचं कारण लोकांना मग या प्रकारची माणसं उपकृत करता येत नाही. म्हणजे अतुल पेठेंच्या नाटकाच्या मागे सिस्टीम उभी राहिली पाहिजे, राजकुमार तांगडे आणि त्याच्या टीमच्या मागे सिस्टीम उभी राहिली पाहिजे आणि ती राजकुमारच्या किंवा अतुल पेठेंच्या त्यांच्यावर उपकार म्हणून नाही, या प्रकारची माणसं समाजात आहेत म्हणून हा समाज शहाणा राहिलेला आहे. म्हणजे तसा जर तो राहिला नाही तर तो एक ब दर्जाचा समाज होईल, क दर्जाचा समाज होईल. तर हे मला असं वाटतं की आपण दादासाहेब फाळक्यांचे फोटो आपल्याकडच्या थिएटर्समध्ये लावले आणि लोकांनी म्हणजे आपल्याकडच्या पक्षांनी पण लावा दादासाहेब फाळकेंचा फोटो असं म्हणून लोकांना दम पण दिला. दादासाहेब फाळकेंचा फोटो ज्या थिएटरमध्ये लावलेला आहे तिथं जाणाऱ्या मराठी लोकांना सुद्धा हा म्हातारा माणूस कोण आहे हे कळण्याची काही शक्यता नाही. याचं कारण ह्या माणसाचं या क्षेत्रातलं योगदान काय आहे. त्यानंतर आपण मुंबईला मायानगरी म्हणतो, इथल्या चित्रपटसृष्टीनं देशाला खूप काही दिलं असं म्हणतो, ते दिलं हे लोकांच्यापर्यंत यायलाही पाहिजे ना. त्यामुळे आत्ताच्या घडीला मला असं दिसतं की मोकळा श्वास घेता येणं आणि तुम्ही आमचा सिनेमा मराठी आहे म्हणून बघा असं आता लोक करणार नाहीत. लोक पायरेसीवर जात आहेत, लोक टोरेंटवर जात आहेत.
लोक OTT प्लॅटफॉर्मवर जात आहेत. या सगळ्या स्पर्धेत तुम्हाला जगायचं असेल तर कंटेंटवरच जगता येणं शक्य आहे. 14 कोटीच्या समाजामध्ये जर 1-2 कोटीच्या समाजाचे सिनेमे तुम्हाला मुबीसारख्या जागतिक प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात, चेचन्याचे आणि अगदी छोट्या छोट्या देशांचे सिनेमे पाहायला मिळतात, तर आपलं का नाही पाहायला मिळत? कारण आपलं सगळं सरकारच्या कलाकलाने, व्यवस्थेच्या कलाकलाने आणि मग घाबरत केलेलं काम आहे. प्रोपोगंडा फिल्मची जी लिस्ट वरती आपल्याला दिसते केंद्रात, तीच आपल्याकडे खाली पण आली. आणि आता आपल्याकडे सुदैवाने काय झालंय की संघ भाजपवाल्यांची तेवढी भीड चेपली नाहीये. म्हणजे मराठी लोकांच्या पैकीच एक असलेल्या पल्लवी जोशीने ती बंगाल फाईल्स आणि केरळ फाईल्स आणि काश्मीर फाईल्स असे अत्यंत थुकरट स्वरूपात ती आणि तिचा नवरा या दोघांनी मिळून जे एक प्रकारचं प्रॉपगँडिस्ट दुकान टाकलेलं आहे. तर प्रॉपगँडिस्ट दुकान टाकण्यासाठी सुद्धा तुमच्या कलाकृतीत थोडासा जीव असावा लागतो ना. म्हणजे ते आपण बघत नाहीयेत कोणी. तेच मी सांगतो. म्हणजे तुमच्या माझ्यासारखं डोकं ठिकाणावर असलेले लोक ते बघत नाहीत हे ठीक आहे, पण ज्यांचं डोकं ठिकाणावर नाहीये म्हणून ते सिनेमे काढले जातात ते पण बघत नाहीये. मग प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही भक्तांना जितकं मूर्ख मानताय तुमचे सिनेमे ते बघतील इतक्या लायकीचे सुद्धा सिनेमे तुम्ही जर काढत नसाल तर म्हणजे मग तुमच्या ओरिजिनल क्रिएटिव्हिटी बद्दलच शंका घ्यायला पाहिजे. असे सगळे लोक म्हणजे पल्लवी जोशी सारखी बाई तर तुम्ही बघाल सारेगमप सारख्या एका लेजिटिमेट प्लॅटफॉर्मवरनं वर गेलेली आहे. कोणाला असा प्रश्न पडलेला असेल की सारेगमप सारख्या एका इन्क्लुझिव्ह वाटणाऱ्या प्लॅटफॉर्मवरनं वर गेलेली बाई ही इतकं विघातक बोलेल की अतुल कुलकर्णी सारखा माणूस जेव्हा पहलगामच्या हल्ल्यानंतर काश्मीरला जातो तेव्हा ती असं म्हणते की कशाला काश्मीरला जायला पाहिजे, देशात पर्यटन स्थळं आहेत की नाहीत, मरण्यासाठी कशाला जायचं आहे. म्हणजे अतुल कुलकर्णी तिकडे गेल्यानंतर त्यांनी मरावं अशी पल्लवी जोशीची इच्छा आहे का? किंवा काश्मीरमध्ये नेमकं तिथलं पर्यटन न वाढण्यासाठी काम करण्याची सुपारी पल्लवी जोशीने घेतलेली होती का? म्हणजे एखाद्या माणसाने आपण कलावंत नाही आहोत, आपण सरकारचे एजंट आहोत, प्रॉपगँडिस्ट आहोत, हे सिनेमा बाहेर किती मार्गाने दाखवलं पाहिजे ह्याचं प्रोटोटाईप, ह्याचं टेम्पलेट म्हणजे पल्लवी जोशी आणि तिचा नवरा आहे. पण म्हणजे आता आपण बोलतोय म्हणून मला ती एक कमेंट आठवली. भाजपच्या बाजूने एक कमेंट आलेली होती की इतकी दहशत का आहे पुरोगाम्यांची किंवा या वर्तुळाची की महेश कोठारेंनी आपलं एक मत पण व्यक्त करू नये का? बोलले ते समजा बघताय तर काय प्रॉब्लेम आहे? नाही, हे काय माहितीये, लोक अजिबात घाबरून बोललेले नाहीत. महेश कोठारेवर टीका करणारे लोकांना ते तिरस्करणीय विधान वाटलेलं आहे. महेश कोठारेंनी असं काय लगेच भाजपवाल्यांच्या सारखं लगेच जाऊन आंदोलन कुणी केलेलं नाही पुरोगाम्यांनी. तर भाजपवाल्यांना पण माहिती आहे की अनेक पुरोगाम्यांची ताकद समाज माध्यमावर आहे, जिथं त्यांची ताकद आहे तिथं ते व्यक्त झाले. आणि पुरोगाम्यांनी अजिबात ताकद नसताना दिलेल्या शिव्यांचा महेश कोठारेंवर का परिणाम व्हावा? ते तर एकदम पोलादी भिंतीच्या आड आहेत ना, त्यांना काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी म्हणावं हे युसलेस लोक आहेत, माझ्यावर काय परिणाम होत नाही. पण महेश कोठारेवर परिणाम होतोय ना, म्हणजे त्या युसलेस पुरोगाम्यांच्या पैकी 4-2 लोक त्यांच्या युसलेस मालिकानंतर बघत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपवाल्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, कारण त्यांना भेटणारे जे लोक आहेत ना ते सगळे बिलो ॲव्हरेजच आहेत. बुद्धीचा अभाव हे संघाच्या बाजूला जाणाऱ्या इंटेलेक्च्युअल्स मानल्या जाणाऱ्या लोकांचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मग ते पुण्यात जेव्हा आता काल परवा शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम नमाज पठण करत होते तर त्यावेळी मेधा कुलकर्णी तिथं पोहोचले आणि त्याच्यावरून एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटना म्हणजे सातत्यानं अशा पद्धतीनं मुस्लिमांना पुन्हा एकदा विलन म्हणून उभं करणं काय त्याच्यातनं म्हणजे मेधा कुलकर्णींचे हे उद्योग, त्याच्या आधीचं मुरलीधर मोहोळांचं जैन बोर्डिंगचं प्रकरण, हे सगळं मला इंटर रिलेटेड यासाठी वाटतं की भाजपची जी एक कॉम्प्लेक्स इकोसिस्टीम आहे ना ती काही वेळेला त्यांनाच अनमॅनेजेबल होते. ते आहेत कुजबुज गँगवाले, पण त्यांच्यामध्येच एकाचा पायपोस दुसऱ्याच्या पायात नाहीये. मुरलीधर मोहोळांचं जे प्रकरण आहे ते माझं साधं अंडरस्टँडिंग, साधा नागरिक म्हणून असं आहे की ते सहज बाहेर आलेलं नाहीये. मुरलीधर मोहोळ हे 2024च्या विधानसभेच्या निकालानंतर अचानक काही तासांपुरते मराठा असल्यामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत अशा प्रकारच्या गोष्टी जर व्हायरल आणि फ्लॅश झाल्या नसत्या आणि मधल्या काळामध्ये
त्यांचं जे काही तथाकथित राज्यमंत्रीपद आहे, विमान उड्डयन मला वाटतं ना, सहकार राज्यमंत्री म्हणजे अमित शहाचे डेप्युटी आहेत. तर हे जे आहे त्यांचं, ते मला असं वाटतं की मुरलीधर मोहोळ इज चंद्रकांत पाटील इन द मेकिंग. म्हणजे चंद्रकांत पाटलांचा जसा फुगा खूप फुगला, कोथरूडमधनं ते पुण्यात कोल्हापुरातनं कोथरूडमध्ये आले, मग मंत्री झाले, मग त्यांना खूप खातीबिती मिळाली, आणि मग आता लोकांच्या लक्षात आलं की ही इज जस्ट अनदर ABVP गाय, हे लोकांच्या लक्षात आलं. ज्या वेळेला ते कोथरूडमधनं उभे राहिले त्यावेळेला कदाचित राजकीय भान त्यावेळेला कमी असल्यामुळे मला असं वाटलं होतं की हा मेधा कुलकर्णी ह्या बाईंवर अन्याय आहे. आता इन रिट्रोस्पेक्ट मला असं वाटतं की दोघांमध्ये एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं याच्यात काही फरक नाही आहे. मेधा कुलकर्णींनी तेव्हा तकतक केली, त्यांना विधानसभा मिळाली नाही, अंतिम त्यांना राज्यसभा मिळाली. आता मला वाटतं त्यांना राज्यसभा मिळाली तर त्या युनायटेड नेशन्सच्या कुठल्या तरी एका कार्यक्रमाला काही दिवसांपूर्वी गेल्या आणि खासदार म्हणून एका शिष्टमंडळामध्ये गेल्या. अदरवाईज त्या काय करतायत? अदरवाईज पुण्यामध्ये कुठल्या तरी भिंतीला हिरवा रंग आहे म्हणून तो भगवा करायचा. तर म्हणजे खासदार पदावरच्या माणसाला रंगकामाची जबाबदारी सरकारनं सोपवली आहे हे माझ्या माहितीत नाही आहे. दुसरं त्यांनी काय एक बरं त्यातल्या त्यात काम त्यांनी काय केलं की त्या मला वाटतं नवरात्रामध्ये खूप जोरजोरामध्ये डीजेचा आवाज होत होता, तो त्यांनी एक दिवशी जाऊन थांबवला. तर आता कोथरूडमधली जी सगळी पेन्शनवाली मंडळी आहेत त्यांना ह्याचा त्रास होणं या हिंदुत्वाचा, कारण हे सगळं हा डीजे हिंदुत्वाच्याच पोटातनं आलाय ना. म्हणजे आम्ही हिंदू आहोत, आम्ही कोणाचेही कान फोडू शकतो, आम्ही मोठमोठे ढोल कमरेला बांधून कमरेचा तुकडा पडला तरी चालेल, पण आम्ही ते ढोल वाजवणार कारण आम्ही हिंदू आहोत. आम्ही इतके मूर्ख हिंदू आहोत की आमचं लहान मूल पण आम्ही ते ढोलावर बसवणार, त्याचे पण फोटो व्हायरल करणार की केवढी डेडिकेटेड आई आहे की 6 महिन्याचं 8 महिन्याचं मूल ढोलावर बसून हिंदुत्वाचा गजर करते. या सगळ्याची लॉजिकल परिणती म्हणजे ते नवरात्रातला तमाशा आहे. त्या बाबतीमध्ये मेधा कुलकर्णींनी चांगली भूमिका घेतली, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि आता त्याच्यानंतर शनिवारवाड्यातल्या मजारीवर तिथे लोक नमाज पडले. तर या बाबतीमध्ये कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स नाही आहे की त्या बायका ज्या आहेत त्या मुसलमानच होत्या का, त्या प्लांट केल्या होत्या का, पोलिसांनी त्याचा नीट तपास केलेला आहे का. पण मेधा कुलकर्णींनी लगेच एक मोठी एक रॅली काढली, त्याला विरोध केला आणि गोमूत्रानं ती जागा स्वच्छ केली. म्हणजे पुण्यामध्ये गोमूत्र पुरेसं उपलब्ध आहे, ते तुम्ही कुठेही वापरू शकता. तर मला असं वाटतं की तुम्ही जर खासदार असाल, तुमचा कायदा सुव्यवस्थेवर विश्वास असेल, कारण ज्यांच्या तुम्ही रोज आरत्या ओवाळता तेच गृहस्थ राज्याचे गृहमंत्री पण आहेत, तर त्यांना तुम्ही सांगितलं असतं तर अख्खा शनिवारवाडा तुम्हाला एखाद्या किल्ल्यासारखा तुम्हाला मजबूत करता आला असता. तुमचीच सत्ता आहे, ब्राह्मणी हिंदुत्वाची सत्ता आहे, पण तरीसुद्धा गोमूत्राने शुद्ध करावं असं वाटणं, याचा अर्थ तुमच्या डोक्यामध्ये लेंछांनी किंवा इतर धर्मियांनी किंवा इतर जातीच्या मंडळींनी एखादी जागा म्हणजे कुठली, पेशव्यांची जागा. तर आता पेशव्यांची जी जागा आहे ती पेशव्यांची जागा थोरल्या बाजीरावाची आणि मस्तानीची मानायची का दुसऱ्या बाजीरावाच्या उद्योगांची मानायची, हा ज्याच्या त्याच्या ठरवण्याचा भाग आहे. त्याचबरोबरीने मग तीच शनिवारवाड्यातली जागा काका मला वाचवा असं म्हणणाऱ्या नारायणराव पेशव्याची पण मानायची, राघोबा पेशवे आणि आनंदीबाई पेशव्यांसारखी बाई जी आपल्या पत्रामध्ये सुद्धा हे राज्य चित्पावनांचं आहे असं पत्रात म्हणते, अशा प्रकारच्या लोकांची मानावी. म्हणजे मेधा कुलकर्णी ते शुद्धीकरण जेव्हा करतात तेव्हा यातल्या कोणत्या लिंकसाठी शुद्धीकरण करतात. म्हणजे पेशवाईच्या काळामध्ये पेशव्यांना शहाणपणाने वागण्याचे जे काही थोडे प्रसंग आलेत त्याच्यामध्ये थोरल्या बाजीरावाने मस्तानीशी केलेलं लग्न, आणि मस्तानी कदाचित या एका व्यापक साम्राज्याचा भाग होऊ शकली असती अधिकृतरित्या, आणि त्यातनं भारतातलं सिंक्रेटिक कल्चर कदाचित वाढू शकलं असतं. पण तेव्हा पेशव्यांमधल्या ब्राह्मणीपणाने थोरल्या बाजीरावाच्या प्रेमावर मात केली, आणि मग जे काही त्याने सोचलं, मस्तानीने सोचलं, ते सगळं पेशवाईच्या इतिहासात आहे, त्याच्यामध्ये काही नव्याने सांगण्यासारखं नाही. पण मस्तानीपासून थोरल्या बाजीरावाला झालेला जो मुलगा आहे शमशेर बहादर, तो पानिपतात लढलेला चालतो ना तुम्हाला.
म्हणजे असं नाहीये मस्तानीचा तुम्हाला बाट लागतो, मस्तानीची समाधी पाबळला होते, मस्तानी शनिवारवाड्यात राहावी की नाही हा चिकित्सेचा भाग असतो. म्हणजे तुम्हाला मस्तानीपासून मजारीवरच्या नमाजपर्यंत सगळ्या ठिकाणी तुमचं जे एकूण राजकारण आहे, संस्कृतीकारण आहे, ते इतकं ब्राह्मणी आणि इतकं चित्पावनी आहे की मग तुम्ही तिथं गोमूत्र शिंपडता याच्याबद्दल आश्चर्य वाटण्याचं कारणच राहत नाही. आता यांनी एवढंच केलं नाही, तृतीयपंथीयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समुदायातील व्यक्तींचा समावेश आहे. काल मी पाहिलेल्या एका व्हिडिओमध्ये शनिवारवाड्याच्या गेटवर तृतीयपंथीयांकडनं गोमूत्र शिंपडून झालेल्या नमाजमुळे शनिवारवाडा अशुद्ध झाला आहे म्हणून त्यांच्याकडनं केलं जातं आहे. मेधा कुलकर्णींनी हे करणं मला गैर वाटत नाही, त्यांच्या जीन्समध्ये आहे, त्यांच्या DNA आहे ते. पण तुम्ही ट्रान्स समुदायातल्या लोकांना, ज्यांच्यामध्ये हिंदू आणि मुसलमानांमधले अनेक लोक आहेत आणि तिथे एका अर्थाने या दोन्ही धर्मांमधल्या बऱ्या गोष्टींचं एकत्रीकरण घडताना दिसतं या ट्रान्स समुदायामध्ये, तिथं तुम्ही हे करता. म्हणजे जो समाज स्वतःच्या अधिकारांसाठी आत्ता भांडू शकायला लागलेला आहे, त्यांना तुम्ही स्त्री आणि पुरुषांच्या आणि हिंदू स्त्री आणि हिंदू पुरुष, मुसलमान स्त्री आणि मुसलमान पुरुष यांच्या भांडणामध्ये आणता. म्हणजे तुम्ही किती नीच आहात. म्हणजे ज्यांचे माणूस म्हणून लोकशाहीमधले अधिकार त्यांना स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी मिळत आहेत का नाही याच्याबद्दल लोकांना शंका आहे. त्यांना तुम्ही ह्या राजकारणामध्ये आणता, त्यांना तुम्ही तैनाती फौज म्हणून वापरता. हे मला वाटतं याच्यासारखं हा गलिच्छपणा फक्त संघ भाजपचे लोक करू शकतात. कदाचित महापालिका निवडणुकांची सुद्धा त्याला पार्श्वभूमी असेल. सगळ्या या वादातनं अशा गोष्टी पुन्हा उकरून काढणं. मुलाखतीच्या शेवटी मला एक प्रश्न पुन्हा एकदा वोट चोरीबद्दलचा विचारायचा आहे. म्हणजे राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यानंतर आता महाराष्ट्रात हे प्रश्न विचारले जात आहेत आणि मतदार यादीबद्दल विरोधक आता मोर्चा पण काढणार आहेत 1 नोव्हेंबरला. तुम्हाला असं वाटतं की या सगळ्यानं निवडणूक आयोग ताळ्यावर येईल किंवा या सगळ्या कवायतीचा काही फायदा होईल? काय आहे की ज्ञानेश कुमार हा जो माणूस तिथे आहे तो ह्याने तिथे बसवलाच यासाठी आहे की त्याने ज्ञानाचं काही काम करता कामा नये. म्हणून त्यांनी जेव्हा म्हटलं की CCTV फुटेज कसं दाखवणार, आपल्या आया बहिणींचं ते CCTV फुटेज आहे. म्हणजे मुळात असं विधान ते करतात याचं आश्चर्य नाही वाटत मला. अशी विधानं करण्याची क्षमता असणारा माणूस या देशाचा निवडणूक आयुक्त होतो, ही या देशाला इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे. आता इथे चोक्कलिंगम नावाचे गृहस्थ आहेत किंवा वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त, हे पटावरचे प्यादे आहेत. तुम्ही श्रीकांत देशपांडे गेल्यानंतर चोक्कलिंगम यांचं गेल्या 1.5 वर्षामध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी उघडपणाने केलेला मला एक संवाद दाखवा. म्हणजे लोकांशी मतदार याद्यांबद्दल इतर गोष्टींच्या बद्दल बोलणं नाही त्यांचं. त्यामुळे हा पक्का 100% ब्युरोक्रॅट माणूस आहे. त्यामुळे ते काय म्हणतात, मतदार याद्या भारत निवडणूक आयोग बनवतो, त्याच्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी काम करतात. वाघमारेंचं हे म्हणणं बरोबर आहे की राज्य निवडणूक आयोग त्या याद्यांवर काम करत नाही किंवा त्या याद्या बनवत नाही. पण राज्य निवडणूक आयोग याद्या गैर असतील, याद्यांमध्ये मेलेले जिवंत असतील आणि जिवंत मेलेले असतील किंवा या भागातले त्या भागात असतील आणि लोकांची वय 119 वर्ष आणि 140 वर्ष दाखवली असतील, तर काही लोक समाज माध्यमांवर असं म्हणतात की प्रिंटिंग मिस्टेक आहे. तुम्ही मला सांगा की प्रिंटिंग मिस्टेक 1929 होऊ शकते एखाद्या ठिकाणी, एखाद्या मतदार यादीमधल्या एखाद्याच्या नावापुढे. 129 आणि 140 वर्ष अशा प्रकारची नावं टाईप करणारा माणूस शुद्धीत टाईप करतो आहे, बरोबर, किंवा तो शुद्धीत क्रॉस चेक करतो आहे, एवढी तर किमान त्याच्याकडनं अपेक्षा बाळगली पाहिजे. त्यामुळे हा जो मतचोरीचा मुद्दा आहे हा अत्यंत सिरियस आहे. पण त्याच्याही पेक्षा मला असं वाटतं की जे आपल्याकडच्या राजकीय पक्षांनी पाहिलं पाहिजे. मला वाटतं ज्या वेळेला सोलापुरातल्या कुठलं ते गाव मार्कडवाडीतले लोक ज्या वेळेला असं म्हणत होते की निकालानंतर त्यावेळेला मला वाटतं की मवियाच्या आणि इंडिया आघाडीच्या लोकांनी जर माती खाल्ली नसती तर ही गोष्ट अजून 6 महिने अगोदर घडली असती. आणि काँग्रेसमध्ये मला असं दिसतं की दिल्लीमध्ये राहुल गांधी, इथे काही प्रमाणामध्ये हर्षवर्धन सपकाळ सोडले तर बाकीची काँग्रेस पूर्ण कोमामध्ये आहे.
म्हणजे त्यामुळे लढण्याची शक्ती म्हणजे इच्छाच नाहीये. परभणीतल्या डाव्या चळवळीतल्या आणि इतर काही चळवळींमधल्या मित्रांनी मला सांगितलं की वोट चोरीच्या बद्दलच्या आंदोलनासाठी त्यांनी जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी काँग्रेसच्या लोकांना म्हटलं की अरे हे तुमचं आंदोलन आहे, तुम्ही आम्हाला त्याच्यात सहभाग द्यायला मदत करायला यायला पाहिजे. तर आत्ता मला असं वाटतं की एकीकडे ॲडिशन डिलिशनवर भांडाभांडी केली पाहिजे, पण दुसरीकडे EVM हे फुलप्रूफ आहे. EVMमध्ये काही घोळ होऊ शकत नाही. या बाबतीमध्ये आपण जो एक अंधविश्वास आपल्या मनामध्ये बाळगला आहे तो मला असं वाटतं, आणि याच्या बाबतीत असंही वाटण्याचं कारण नाही की ह्याच्या आधी काँग्रेसने काही केलंच नसेल, कुणी काही केलं असेल. लोकांना जर सर्वसामान्य माणसांना मतपत्रिका किंवा बॅलेट युनिट किंवा मतदान यंत्र प्रोग्रॅम्ड आहे का, त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे लोक काय म्हणतात माझ्या हातात मतदान यंत्र आल्यापासून माझ्या हातातनं जाईपर्यंत सगळं नीट आहे. पण अशी शक्यता आहे की त्याच्या आधी काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम आहे. समजा असं काही असेल आणि असं आपण धरू की अगदी तो प्रॉब्लेम खूप दखलपात्र वाटत नाही सरकारला किंवा निवडणूक आयोगाला, लोकांना निवडणुका पारदर्शक पद्धतीनं झाल्या आहेत असं वाटणं, हे न्याय मिळतो आहे असं वाटणं इतकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे एकीकडे मतदारांच्या ॲडिशन डिलिशनवर काम केलं पाहिजे आणि दुसरीकडे मतदान यंत्र बाजूला ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी स्पेसिफिकली बॅलेट पेपरवरच केल्या पाहिजेत. एकदा तुम्ही करून पहा, आणि समजा तसं झालं आणि तरीसुद्धा मविया आणि इंडिया आघाडीच्या मंडळींना लक्षात आलं किंवा त्यांचा पराभवच होतो आहे, झाला आहे, तर म्हणजे जनतेच्या मनातनं सुद्धा याबद्दलची शंका फिटेल. बरोबर. आत्ताच्या घडीला ही शंका फिटलेली नाही. त्यामुळे ही लढाई फक्त राहुल गांधी या एकट्या माणसाची नाही आहे, ही एका अर्थाने लोकशाही वाचवण्याची लढाई आहे असं मी मानतो. बरोबर. आणि जर मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे माहिती असून सुद्धा आम्हाला तो अधिकार नाहीये यादी बनवण्याचा असं म्हणून तशाच निवडणुका घेणार असेल तर मग 94व्या घटनादुरुस्तीला अर्थ काय, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा नेमका केलाय कशासाठी, आणि मग राज्य निवडणूक आयोगाचं म्हणजे अस्तित्व आहे कशासाठी. म्हणजे राज्य निवडणूक आयोग ही दात काढलेली यंत्रणा आहे, पण दात काढलेली यंत्रणा आहे हे बाहेर लोकांना माहीत नाही आहे. जसा राज्याचा मुख्य निवडणूक अधिकारी सुद्धा काही अपवाद वगळता दात काढलेला माणूस असतो जर तिथे बसलेला माणूस बरा नसेल तर. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हे ठरवलं पाहिजे. आणि त्या बाबतीत मला वाटतं राज ठाकरे चांगलं बोललेत की मतदार याद्या सुरळीत होत नाहीत तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेता कामा नयेत. ही मला वाटतं 1 नोव्हेंबरच्या आंदोलनामधली विरोधकांची कायमची भूमिका असायला पाहिजे. आणि ती तडीला जाईपर्यंत यांच्यातल्या कोणीही माघार घेऊन मांडवली करता कामा नये. बरोबर. त्यामुळं हे होतंय का आपण बघूयात. निवडणूक आयोग खरोखर विरोधकांच्या या सगळ्या सातत्याच्या भूमिकामुळं ताळ्यावरती येतो का हे आपल्याला बघावं लागेल. सोबतच विषय आपला सुरू झालेला होता मराठी चित्रपट इंडस्ट्रीपासून, तिथं पण अशा पद्धतीच्या वादांच्या मालिकेनंतर सुद्धा फारसं कोणी भूमिका घेताना दिसत नाहीयेत. आणि अशी विधानं समोर येत आहेत की ज्याच्यातनं पुन्हा पुन्हा ही सगळी इंडस्ट्री किती कणाहीन झालेली आहे याचंच दर्शन घडतंय. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.